नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या सर्वांकडे गॅस सिलेंडर हे असतंच, पण तुम्ही कधी या गॅस सिलेंडरवरती लिंबू ठेवून बघितलं आहे का? किंवा त्याचा आपल्या रोजच्या कामामध्ये काय फायदा होऊ शकतो हे कधी जाणून घेतलं आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेणारच आहोत. पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स अँड ट्रिक्स देखील मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून आपली जी अवघड कामे आहेत ती या ठिकाणी सोपी कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा. तर बघा, या ठिकाणी आपली पहिली टिप्स होते ती म्हणजे अशा पॅन्टच्या फोल्डसाठी. आता आपल्याला बऱ्याच जणांना सवय असते की आपण पॅन्टची जी घडी असते ती नेहमीप्रमाणे अशा पद्धतीने घालत असतो. ज्या पद्धतीने मी तुम्हाला घालून दाखवत आहे घडी, सेम त्या पद्धतीने आपण पॅन्टची घडी घालतो आणि कपाटात किंवा बॅगमध्ये कुठे ट्रॅव्हलिंग वगैरे करायला अशा प्रकारे पॅन्टची घडी घालतो. तर अशा प्रकारे अजिबात घडी घालायची नाही आहे. तर बघा, व्यवस्थित पॅन्टला असं मी डबल फोल्ड करून घेतले आहे. त्यानंतर हा एक्स्ट्राचा जो पाठीमागचा जो भाग आहे तो सुद्धा अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे. आणि बघा, उरलेला पायाचा जो भाग आहे तो वरतीपर्यंत असा घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर वरच्या साईडने अगदी छोटासा असा एक फोल्ड करायचा आहे. त्यानंतर बघा, उरलेल्या भागाचं सुद्धा छोट्या छोट्या आकारामध्ये फोल्डिंग करून घ्यायचे आहे आणि वरच्या साईडला जो पॉकेट तयार होतो एक त्या पॉकेटमध्ये हा खालचा भाग संपूर्ण त्यामध्ये ठेवायचा आहे. आणि बघा, अगदी छोटीशी घडी आपली पॅन्टची तयार झालेली आहे. बऱ्याच जणांनी मला कमेंट केल्या होत्या की लेगिन्सची घडी कशी घालायची किंवा प्लाझोची कशी घालायची. तर लेगिन्सची सुद्धा घडी तुम्ही सेम या पद्धतीने घालू शकतात. आणि बघा, पॅन्ट कितीही इकडे तिकडे पडली तरीही त्याची घडी अजिबात निघणार नाही. आणि कपाटात देखील अशा पद्धतीने तुम्ही भरपूर कपडे ठेवू शकतात किंवा कुठे बाहेरगावी जायचं असेल तर त्यावेळेसुद्धा तुम्ही भरपूर कपडे अशा पद्धतीने सोबत घेऊन जाऊ शकतात. त्यानंतरची अजून महत्त्वाची टिप्स होते, यावरती देखील मला भरपूर कमेंट्स आल्या होत्या की पेटिकोटची जी घडी आहे ती कशा पद्धतीने घालायची किंवा छोट्यात छोटी घडी आपण कशा पद्धतीने घालू शकतो. तर बघा, या ठिकाणी मी पेटिकोटला अशा पद्धतीने दोघंही साईडने व्यवस्थित फोल्ड करायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आता बघा, अशा प्रकारे दोघं साईडने मी फोल्ड करून घेतला आहे. आता एक्स्ट्राचा जो भाग आहे खालच्या साईडचा तो देखील आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने पेटिकोटची जर घडी घालून ठेवली तर कपाटामध्ये तुम्ही एकाच ठिकाणी भरपूर पेटिकोट ठेवू शकाल आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा ते आरामात काढूसुद्धा शकतात. आणि तसंही आपल्याकडे मॅचिंग भरपूर असे पेटिकोट असतात, तर तुम्ही अशा पद्धतीची त्याची फोल्डिंग करून ठेवू शकता. तर बघा, आता हा जो खालचा जो भाग होता त्या ठिकाणी एक पॉकेट तयार होतं आणि उरलेला भाग आपल्याला त्यामध्ये अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे. आणि बघा, एवढ्या मोठ्या पेटिकोटची जी घडी आहे ती आपण अगदी छोटीशी घडी या ठिकाणी तयार केलेली आहे. अगदी कोणाला कळणारसुद्धा नाही की हा एक पेटिकोट आहे म्हणून. दिसायला बघा किती छोटासा साईजचं ही पेटिकोटची घडी तयार झालेली आहे. आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक नक्की आवडली असेल. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे बघा, मी या ठिकाणी अगदी थोड्या प्रमाणात कापूस घेतलेला आहे. कापूस तर आपल्या सर्वांकडेच असतो. तर बघा, थोडासा कापूस घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे पेनची रिफिल घेतलेली आहे. समजा तुम्ही पेन घेतलात तरीही चालेल किंवा रिफिल घेतली असेल तर रिफिल घ्या. आणि नसेलच पेन किंवा रिफिल दोघंही नसेल तर एखादा छोटासा साईजचा असा ब्रश असतो तो सुद्धा घेतला तरीही चालेल. तर बघा, आता जो कापूस आहे तो व्यवस्थित आपल्याला या रिफिलवरती असं समोरील जे टोक आहे त्याला व्यवस्थित अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचं आहे. आणि याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे. तर बघा, ह्याला व्यवस्थित कापूस लावल्यानंतर आपल्या सर्वांच्याच घरी फ्रीज हे असतं आणि फ्रीज म्हटलं की लाईट बिल देखील आपल्याला तेवढंच भरावं लागतं. परंतु आपल्याला लाईट बिल जास्त का येतं? तर बघा, हे जे डोअर असतं, फ्रीजचा जो दरवाजा असतो त्या ठिकाणी अशा प्रकारे रबर असतं आणि ते ज्या रबर जे आहे त्याच्यामध्ये बघा एवढी सर्व घाण जी आहे ती जमा झालेली असते. आणि ही जी धूळ असते यामुळे काय होतं की जे रबर आहे ते व्यवस्थित दरवाजा लॉक करत नाहीत, पॅक होत नाही आणि त्यामुळे फ्रीजसुद्धा लवकर कूलिंगचं काम जे असतं फ्रीजचं ते सुद्धा लवकर होत नाही. त्यामुळे जास्त वेळ लागतो कूलिंग व्हायला आणि त्यामुळे आपल्याला लाईट बिलसुद्धा जास्त येतं. तर बघा, आपण हा जो छोटासा टूल्स तयार केलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला त्या रबरमध्ये टाकायचा आहे. आता तसंही आपण कपड्याने जर याला पुसलं तर ते व्यवस्थित क्लीन होत नाही. जर अशा पद्धतीने जर तुम्ही ते क्लीन केलं तर बघा, सर्व जी घाण धूळ आहे
ती अगदी आरामात निघते आणि आपण या ठिकाणी असं पाण्याने सुद्धा धुवू शकत नाही, कारण ती एक इलेक्ट्रिक वस्तू आहे, खराब होण्याचे चान्सेस असतात. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही फ्रीजला क्लीन करू शकतात. आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल. अशा पद्धतीने जर तुम्ही फ्रीज क्लीन केलं तर तुम्हाला लाईट बिलसुद्धा कमी येईल आणि आपलं फ्रीजसुद्धा व्यवस्थित क्लीन राहील. तर बघा या रबरमध्ये भरपूर अशी धूळ असते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान रिझल्ट मिळतो. मी स्वतः याचा ट्राय केला आणि त्यानंतरच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे आणि रिझल्ट तुम्ही स्वतः बघू शकतात. संपूर्ण जी धूळ आहे, घाण आहे, ती या कापसावरती लागलेली आहे. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची जी टिप्स आहे ती म्हणजे सिलेंडरसाठी. आता असं कोणीच नाही की ज्याच्या घरी सिलेंडर नसतं, आणि सिलेंडर म्हटलं की आपल्याला अशा प्रकारचे सिलेंडरच्या खाली जे डाग आहे, गंजलेले डाग, ते बघायला मिळतात. आणि प्रत्येकाच्या घरी असं होतंच म्हणजे होतंच, कारण आपण एकाच ठिकाणी सिलेंडर ठेवून दिलेलं असतं. 2 महिने तरी आपण त्याला हलवत नाही आणि त्यावेळेस अशा प्रकारचे जे डाग आहे सिलेंडरच्या टाकीचे, ते असे फरशीवर पडलेले असतात. मग हे कितीही आपण धुतले, पाण्याने धुतले किंवा अदर कशाने धुतले तर ते लवकर निघत नाही, घासून काढावं लागतं. तर त्यासाठी आज आपण एक छोटीशी ट्रिक वापरणार आहोत. तर बघा इथे आपल्याला लिंबू घ्यायचा आहे. लिंबू आपल्या सर्वांकडेच असतं. तर बघा मी या ठिकाणी अर्ध्या साईजचं लिंबू घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हार्पिक, जे की आपल्याकडे असतंच. आणि बघा मी ते थोड्याशाच प्रमाणामध्ये हे लिक्विड तयार करत आहे आणि अगदी रिझल्टसुद्धा तुम्हाला मी लाईव्ह दाखवत आहे. तर बघा आता जे लिंबू आपण घेतलेलं आहे त्या लिंबावरती अगदी थोडंसं हार्पिक टाकायचं आहे. आणि लिंबू आणि हार्पिक ज्यावेळेस एकत्र येतं त्यावेळेस एक प्रकारची रिॲक्शन तयार होते आणि त्यामुळे हे जे चिकट जे डाग असतात, हे सिलेंडरचे गंजलेले डाग असतात, ते काढण्यास खूप मदत होते. त्याचेच डाग या पद्धतीने काढू शकतात. तसं नाही, तुमच्या घरामध्ये कुठलेही ठिकाणी एखादा घरामध्ये जिथे जिथे असे गंजाचे जे डाग असतात, तसे लालसर रंगाचे, ते तुम्ही या पद्धतीने अगदी आरामात काढू शकतात आणि रिझल्ट बघू शकतात. अगदी सोप्या पद्धतीने सर्व जे डाग आहे ते निघला जात आहे. न कसली घासण्याची गरज आहे किंवा घासण्याची सुद्धा गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने सर्व जी फरशी आहे ती आपली क्लीन झालेली आहे. अशी तुम्ही अवघड जी कामे आहे ती जर सोप्या पद्धतीने केली तर नक्कीच तुमची भरपूर रोजच्या कामामध्ये मदत होईल. आणि आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक आवडल्या असेल. आणि हो, तुम्हाला यापैकी जास्त ट्रिक कुठली आवडली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि बघा पाण्याचा सुद्धा मी या ठिकाणी वापर केलेला नाही आहे. कपड्याने ही फरशी व्यवस्थित पुसून घेतली आहे आणि रिझल्ट बघू शकतात. अगदी छान क्लीन ही फरशी झालेली आहे. तर बघा अगदी सोप्या पद्धतीच्या टिप्स होत्या, नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.